धक्काबुक्की करू नका, धक्काबुक्की नाही, सावकाश सावकाश सावकाश. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सगळ्यांना शुभप्रभात. कारण आज आम्ही सकाळी सकाळी आलो एकविरायच्या दर्शनासाठी. जसं की सगळ्यांनाच माहिती आहे, आता चैत्र पालखी सोहळा सगळीकडे चालू आहे आणि नवरात्रीनिमित्त सगळ्यांचे उपवासही असतील. सो इथे आम्ही दरवर्षीपासून एकविरायच्या दर्शनासाठी येत असतो. मागच्या वर्षी मी आणि महेश आम्ही दोघे होतो, तर यावर्षी मी, महेश आणि ऋग्वेद इथे दर्शनासाठी आलो. पालखी सोहळा वगैरे सध्या झालेला आहे आणि ऋग्वेदसाठी गर्दी नको म्हणून आम्ही इथं सध्या आलेलो आहोत दर्शनासाठी. तसं म्हणून आपण सकाळ सकाळची वेळ निवडली आहे. तर आता आपण जाऊयात दर्शनासाठी. किती गर्दी आहे किंवा इथली बाकी काही इन्फॉर्मेशन जी काही तुम्हाला आहे ती तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी शेअर करणारच आहे. चला तर मग आपण गर्दी टाळण्यासाठी आलो होतो सकाळी सकाळी, पण तरी अजून खूप सारी गर्दी आहे. इतकी सकाळ आहे तरी पण सगळी दुकानं अजून सजलेली आहेत. बाळासाठी आईची खुशी म्हणजे उबदार असते आणि त्या खुशीमध्ये बाळ एकदम सुंदर आणि निवांत झोपलेला असतो. झोपला होता म्हणजे आम्हाला झोपमोड करायची नव्हती म्हणून त्याला सुरुवातीला मी घेतलंय. मग नंतर काय तो 6-7 नंतर तसाही जागा होतो, सो मग ते घेतील नंतर. एकविराईच्या मंदिराच्या पायऱ्या चढताना अशा स्टॉल वगैरे लागलेले आहेत. लहान मुलांची खूप सारी खेळणी आहेत, प्रसाद आहे. तिथून पायऱ्या सुरू होतात. साधारणपणे पालखी सोहळा मोठा असतो, गर्दी खूप असते. ऋग्वेदमुळे आम्ही पालखी सोहळा जॉईन नाही करू शकलो कारण पालखी सोहळ्यामध्ये गर्दी खूप असते. त्यामुळे ऋग्वेदला आम्ही पालखी सोहळ्यामध्ये नाही आणलं. पालखी सोहळा संपलेला आहे परंतु आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे. पार्किंग केल्यानंतर हार्डली 2-3 मिनिटावरतीच आपल्याला हे एकविरायचं पादुका मंदिर मिळतं बघायला. तर आपण पादुका मंदिराचं आपण दर्शन करणार आहोत, पण तत्पूर्वी मी तुम्हाला बॅक साईडला दाखवतो. असे मस्त असे सगळे एकविरायचे फोटोज वगैरे लागले, प्रसाद, छान छान फोटो आहेत ना. असं बघूनच एकदम सकाळ सकाळ मस्त मन प्रसन्न होतं. त्याच्यानंतर वरती जे आहे ते चोळी पातळ, ज्यांना पुन्हा देवीसाठी जायचं अर्पण करायला. आणि खालीकडे सुंदर सुंदर अशा वेण्या ज्या आपण देवीसाठी घेणार आहोत किंवा इथे केसामध्ये मारत असते. त्याचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही जस्ट बाहेर आलो आणि बघतो तर एक जे भाऊ आहे जे अणवाणी आहेत आणि गुडघ्याने चालत आहेत. असं ऐकलं होतं आम्ही की इथे नवसाला पावणारं देवी आहे, तर लोक नवस फेडण्यासाठी येतात. आय थिंक ते पण आले असावेत नवस फेडण्यासाठी. की काय काय लोकांची श्रद्धा असते आणि ते नवस बोलतात आणि अशा प्रकारे ते चालत चालत वरती जातात. त्या मंदिराच्या पायऱ्या चढत आपण वरती चाललो आहे. दर्शन बारीला अशी व्यवस्था केलेली आहे, जाण्याचा मार्ग आणि येण्याचा मार्ग. तर हा असा मार्ग दिसतोय. सगळे भक्त दर्शनाला चालले आहेत आणि परत माघारी पण येत आहेत. सकाळची पहाटेची वेळ आहे. पल्लवीनं ऋग्वेद चालल्यात. पल्लवी हळूहळू चालते ऋग्वेदला घेऊन. आता पूर्णपणे झोपेत येतो. एकविराईच्या गडावरती जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या दर्शन मार्गावरती दोन्हीतर्फा स्टॉल आहेत. देवीचे लागणारे ओटी पूजनाचे सामान, इतर शोच्या वस्तू आणि प्रसादाचे स्टॉल असे स्टॉल लागलेले आहेत. आणि भाविकांना ऊन लागू नये म्हणून पत्रा टाकलेले आहे वरती. काय काय ठिकाणी नेट लावलेले आहे कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे. त्यामुळं भाविक भक्त भरपूर येत असतात. त्यांच्या भाविक भक्तांना ऊन लागू नये, उन्हाचा त्रास होऊ नये त्यासाठी ही ट्रस्टी लोकांनी केलेली व्यवस्था आहे. मंदिराच्या जवळ आलो आहे. आता देवीसाठी ओटी घ्यायचं चाललं आहे. पल्लवी ओटी घ्यायची आहे. ऋग्वेद अजून थोडासा झोपीतनं जागा झाला परत झोपला आहे. काय काय घेते पल्लवी? ओटी घेत आहे, खाना नारळाची. ओटीचं सामान घेतले पल्लवी ना.
त्याच्यामध्ये असं हिरव्या कलरची साडी येते, नारळ येतो, बांगडा येतो, नारळाचा मान आहे इथे, बांगड्या आणि फुलं असं हे देवीला वाहणार होतं असं. आता देवीला अशी ओटी घेऊन निघतो आपण आणि दर्शन घेऊन परत माघारी याच ठिकाणी यायचं. चप्पल ठेवल्या इथे. पायऱ्या सोडून पूर्णपणे वर आलोय. आता मंदिर परिसरात आपण एंट्री केलेली आहे. आणि मी ऋग्वेदला घेतले म्हणून माझी ओटी माझ्याकडे ओटी आहे. त्यांच्याकडे. चला. तर अशा प्रकारे आपण मंदिराजवळ येऊन बघितलं. बॅक साईडला तुम्हाला थोडंसं दिसत असेल लेण्या चालू झाल्यात अशा. तर आता लेण्या सकाळ सकाळ आपण आल्यामुळे लेण्या काही सध्या बंद आहेत, सगळ्यांचं गेट वगैरे सगळे बंद आहेत, ज्या की त्या दिवसा ओपन असतील. आणि फायदा हा झाला आहे आमचा, तुम्ही आता पाठीमागं बघू शकता इथं उभं राहायला गर्दी असते, उभं राहायला जागा नसते. आणि आता मात्र आहे पूर्ण रिकाम आहे, कारण आम्ही सकाळी सकाळी आलो. हे जर मला लास्ट टाईम माहीत असतं आम्ही लास्ट टाईम पण सकाळी सकाळी आलो असतो. सो तुम्हाला जर कधी यायचं असेल तर पालखी मिरवणूक झाल्यानंतर तुम्ही सकाळी सकाळी येऊन आरामात तुमचं दर्शन करून जाऊ शकता. आईचा हा पालखी सोहळा दुपारी पार पडला. गुलाल उधळणं, गर्दी, चेंगराचेंगरी, म्हणूनच आम्ही ऋग्वेदसाठी सकाळची वेळ निवडली. मंदिराच्या एक्झॅक्ट आपण इथे पोहोचलेलो आहोत. तर पाठीमागे आपण बघू शकतो आवळी माऊलीचा उदो उदो असं लिहिलं आणि सिम्पल सोबर असं मस्त डेकोरेशन केलं आहे, फुलांचं लाईटिंग वगैरे केलेली आहे. आणि सकाळ सकाळची मोकळी हवा, सुंदर निसर्ग, हा लेण्यांचा सगळा घाट माथा, खूप छान वातावरण आहे इथे. आणि ही मी ओटी घेतलेली आहे आणि आता आपण दर्शनासाठी आतमध्ये जातो. ऋग्वेद पण जागा झाले. ऋग्वेद नेमका मंदिरात इथे आल्यानंतर जागा झाला, म्हणून आम्ही त्याच्यासोबत पण एक मस्त व्हिडिओ काढायला स्पेशली सांगितलं, कारण आताची जागा झाली. दर्शन बारीमध्ये चाललो आहे. तर या ठिकाणी एकदम मोठी स्क्रीन लावलेली आहे. या स्क्रीनमध्ये आत देवीचं पूर्णपणे गाभारा आणि देवीची मूर्ती दिसते. त्या देवीच्या मंदिराच्या मागं तुम्ही बघताय की लेणी आहेत आणि खूप मोठी लेणी आहे ही कारल्याची. तुम्ही बरेच लोकांना माहीत आहे. आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचं आत्ताच्या इंजिनियर लोकांनासुद्धा त्या स्ट्रक्चरच्या ह्या गोष्टी जमणार नाहीत, एवढ्या त्या काळामध्ये टेक्नॉलॉजी पुढे होती असं म्हणावं लागेल. म्हणजे त्या काळी हे कसं कोरलं गेलं असेल असं बौद्धकालीन लेण्या आहेत त्या सगळ्या. त्याची दर्शन रांग आहे. ऋग्वेद पण जागा जागला आहे. पटपट पटपट ह्या साईडला लोक वाढत चाललेले आहेत. सकाळचे आहे, कारण सकाळ सकाळ पहाटेच्या दर्शनाला खूप लोक येत आहेत. त्यामुळे आम्ही पण चाललो आता रांगेत. किती वेळ उभं राहायचं आहे बघू, काय वेळ लागतो तो. रांगेतून आम्ही चाललेलो होती हे पण बऱ्याच ठिकाणी दर्शन रांगा असतात. दर्शन रांगात एक आनंद वेगळा असतो. दर्शन बारीला उभं राहणं, भक्तांच्या जयघोष ऐकणं, कारण भक्तांची प्रत्येकाची जयघोष कारण देण्याची पद्धत वेगळी असते. तो एक मन प्रसन्न होतं आणि देवाच्या दर्शनाला आलेलं मनाचं समाधान होतं. बरोबर आहे. आता तो जयघोष होतो आई माऊलीचा उदो उदो आणि सगळे असे दर्शन रांगेत प्रत्येक जो तो आपल्या परीने आपण गाणी म्हणत चाललेलं आहे आणि आम्ही ते एन्जॉय करत चाललो आहे. आणि म्हणा ऋग्वेदही एन्जॉय करतो. जसं की सगळ्यांनाच माहिती आहे, आई एकविरा म्हटलं तर आगरी पोळ्यांची देवता आणि मग गाणी आलीच. सो माझ्याकडे दिंडीचा एक्सपिरियन्स आहे त्यांचा, की दिंडीमध्ये हे लोक सारख्या साड्या, सारखी ज्वेलरी, त्यांचा मस्त असा आंबाडा घातलेला, मस्त नाचून वगैरे ते अभंग वगैरे म्हणत असतात. तसंच आता हे सेम ते गाणं म्हणतायत. मला सगळे घेतात. माझ्या पुढे एक दादा आहे, त्यांनी सुद्धा ओटी घेतली. डान्स होता का? हो, लहानपणी डान्स होता. डान्स म्हणलं तर हे गाणं फिक्स. गॅदरिंगला एक विराई तू डोंगरावरी, हा सगळे आई माऊलीचा उदो उदो असं जयघोष करत सगळे चालले. बारीमध्ये असा हा छोटा डॉगी पण झोपलाय. तर आता मस्त असा बाबांसोबत आहे. आता त्याला दर्शन रांगेत आता ही त्याची पहिली वेळ आहे, पण त्याचं बघायचं चाललंय सगळं. बघू इथे मी डोकं टेकवलेलं होतं, इतकं सारं कुंकू लागलंय मला. त्यांना एकदम थोडंसं लागलंय. आणि ऋग्वेदाच्या दर्शनासाठी आपण मंदिराच्या डायरेक्ट देवीच्या इथे दिलेलं.
तर त्यांनी ओरिजिनल कुंकू म्हणून उतारला नको म्हणून त्यांनी एकदम नाजूक टिक्का लावला त्याला. म्हणजे इथे तुम्हाला दर्शन केलं तर सगळ्यांच्याच कपाळाला कुंकू मिळेल बघायला. तर हे असं इतकं सारं कुंकू लागलेलं आहे, पण छान वाटतंय. एक गोड मुलींचा ग्रुप बघितला मी. तर असं सुंदर साडी म्हणजे सेम साडी, सेम ज्वेलरी आणि सेम सगळं, हे वैशिष्ट्य आहे इथला. प्रकारे दर्शन घेऊन आम्ही खाली उतरतोय. आमचं दर्शन देवीच्या इथे एक्झॅक्ट माथा टेकवून नाही झालं, पण ऋग्वेद थेट एकदम देवीच्या इथे त्याला पुजाऱ्यांच्या हातात ऋग्वेदला दिला आणि ऋग्वेदची डायरेक्ट एंट्री देवीच्या चरणामध्ये झाली. आणि ऋग्वेदचं नशीब एवढं भारी की आणि देवीचा आशीर्वाद ऋग्वेदला मिळाला. तर अशा प्रकारे आम्ही खाली उतरतोय. मस्त बाहेर मंदिराच्या इथे बाहेर स्क्रीन लावलेली आहे. देवीचं दर्शन करून आल्यानंतर आता शॉपिंग चालू झाली पल्लवीची. हिरव्या तिला हिरव्या बँगल्स आवडलेत, मला बी छान वाटतात त्या, तिने घेतल्या. देणार आहे मला, मी नाही घेणार. ठीक आहे ना, मी देईल ना बिल. म्हणजे हे ह्याचं काय काय कलेक्शन आहे मला हे नाही समजलं यांचं, की ह्यांचे जे मंगळसूत्र असतात ना खूप मोठे मोठे असतात, त्याचं कारण काय? ते रिचनेस. अग्रिकोळा म्हणजे त्यांच्याकडे भरपूर सारी जमीन, भरपूर सारा पैसा, तर मग त्यांची एक इन्व्हेस्टमेंट असते ती सोन्यामध्ये असते. कारण माझी मावशी आहे जी अग्रिकोळी आहे. देवीची पालखी असे घेऊन जातात टोकरीमध्ये. तर अशा प्रकारे आम्ही खाली उतरलेलो आहोत. आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. हां, तर भेटूया आपण नव्या व्लॉगमध्ये नव्या कंटेंटसह. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय.